आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारीचे महत्त्व. पूजाविधी, कथा आणि आजच्या दिवशी केल्यास प्रचंड फल देणारे उपाय जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवती लक्ष्मीचा आवडता कालावधी आणि गुरुवार म्हणजेच बृहस्पती देव ज्ञान, धन, समाधान आणि कुटुंब सुखाचे कारक. त्या दोघांचा संगम असलेला तिसरा गुरुवार अत्यंत शुभ, मंगलमय आणि सिद्धिदायक मानला जातो. मार्गशीर्ष महिना विष्णू आणि लक्ष्मी दोन्हीचा प्रिय महिना आहेत. गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे. तिसरा गुरुवार हा धनलक्ष्मी, धनधान्य, घरातील समृद्धी यांच्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. आज केलेल्या पूजेचा प्रभाव थेट कुबेर व लक्ष्मी लोकांपर्यंत पोहोचतो असे शास्त्र सांगते. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी पूजलेली लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही. पूर्वी एका ब्राह्मण दाम्पत्यांच्या घरी अत्यंत गरिबी होती. त्यांची एकच श्रद्धा, लक्ष्मी आणि नारायण. मार्गशीर्षातील जे कोणी श्रद्धेने जागृत करतात त्यांच्या घरात कधीही अभाव राहत नाही. एके दिवशी तिसऱ्या गुरुवारी त्यांनी घर स्वच्छ केले, तुळशी वृक्षाजवळ दिवा लावला, लक्ष्मीनारायणची छोटी पूजा केली आणि उरलेले एकच अन्न गरजूंना दिले. त्या रात्री त्यांना स्वप्नात एक तेजस्वी देवी प्रकट झाली. तुमच्या श्रद्धेमुळे मी तुमच्या सदैव सांगतीला येत आहे. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना घरात धनप्राप्ती, कुटुंबात समाधान, मनात शांतता अशी अनोखी कृपा दिसू लागली. या दिवसापासून तिसरा गुरुवार धनलक्ष्मी दिवस म्हणूनही ओळखला जाऊ लागला. आता पाहूया की कोणती विधी केल्यास जास्त फळ मिळते. सकाळची तयारी. घर स्वच्छ करा, मुख्य दाराला हळद कुंकू लावा, एक तांदळाची ओवळणी काढा, हे लक्ष्मी स्वागताचे चिन्ह. पूजेतील मुख्य देवता लक्ष्मी, विष्णू, नारायण, तुळशी, बृहस्पती देव. पूजाविधी. पिवळे वस्त्र परिधान करा, चौरंगावर पिवळी कपडा अंथरा, विष्णू लक्ष्मी यांची मूर्ती ठेवा, तुळशीसमोर दिवा लावा. मंत्र. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्म्यै नमः. ओम गुरवे नमः. नैवेद्य. पिवळे गोड श्रीखंड, तुपाचा दिवा, खीर किंवा गूळ तूप. आरती व ध्यान. विष्णू लक्ष्मी आरती, गुरुवारची बृहस्पती आरती. घराच्या ईशान्य कोपऱ्यात पांढरा दिवा लावल्यास धनप्राप्ती आणि मानसिक शांतता वाढते. तुळशीला पाणी अर्पण केल्यास घरात देवी लक्ष्मीचा स्थिर वास वाढतो. पिवळी फुले विष्णूला अर्पण करा, त्यामुळे ग्रहकल नष्ट होतात. एक गरीब व्यक्तीस अन्नदान केल्याने थेट लक्ष्मीला अर्पण मानले जाते. एक पिवळी वही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मार्गशीर्षाच्या गुरुवारबद्दल सांगितले आहे. या दिवशी केलेली सेवा, जप आणि अन्नदान हे देवाची पावले घरात आणतात. ते म्हणाले, लक्ष्मी ही चंचल असली तरी मार्गशीर्षात गुरुवार हा तिचा स्थिर दिवस आहे. म्हणजेच या दिवशी केलेली पूजा आयुष्य बदलू शकते, नशिबाची दिशा बदलू शकते आणि कुटुंबात अनपेक्षित चांगल्या बातम्या घेऊन येऊ शकते. धन, आरोग्य, कुटुंब, सुख आणि मनशांती यांसाठी सर्वोत्तम आहे. श्रद्धेने एक दिवा लावा, एक ओंकार म्हणा आणि मनापासून प्रार्थना करा. लक्ष्मीनारायण कधीही रिक्त हात परत पाठवत नाही.